आज महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जमीन, हिबानामा आणि हजारो कोटींचा आकडा यांची चर्चा सुरू झाली आहे. समृद्धी महामार्गालगतची जमीन, एका चालकाच्या नावावर झालेला कथित हिबानामा, 1971 सालची नोंद आणि 1985 मध्ये जन्मलेला व्यक्ती, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटला. नेमकं प्रकरण काय आहे? आरोपांमध्ये तथ्य आहे का, की हा फक्त एक राजकीय धुरळा उडवण्याचा प्रयत्न आहे? आणि या वादाचा पुढचा टप्पा काय असू शकतो, हेच आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. सध्या छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात हिबानामा हा शब्द पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. काही महिन्यांपूर्वी MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्या चालकाच्या नावावर हैदराबाद मधील जमीन ही हिबानाम्याद्वारे देण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यावेळी भुमरे पिता पुत्रांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले होते. तो वाद काही काळ शांत झाला, पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नव्या कागदपत्रांसह पुन्हा तोच मुद्दा ऐरणीवर आणला आहे. दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन असा दावा केला की समृद्धी महामार्गाच्या नावाखाली बाधित जमिनींच्या मोबदल्यात मोठा घोटाळा रचला जात आहे. त्यांच्या मते जटवाडा, जोगवाडा या परिसरातील जमीन मूळ मालक पावण्या भिका वाघमारे यांच्या नावे होती. पुढे हैदराबाद कुळू कायद्यानुसार काही प्रक्रिया झाल्या, पण या सगळ्या प्रक्रियेत अचानक 1971 साली जावेद रसूल शेख या नावानं 23 एकर जमीन हिबानाम्याद्वारे बहाल झाल्याची नोंद समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीचा जन्म 1985 सालचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. मग 1971 साली त्यांच्या नावे जमीन कशी काय, हा दानवे यांचा मुख्य प्रश्न आहे. इथे हिबानामा या संकल्पनेचं राजकीय आणि कायदेशीर महत्त्व समजून घ्यायला हवं. इस्लामी कायद्यानुसार हिबानामा म्हणजे जिवंतपणे दिलेली भेट. जमीन, मालमत्ता कोणालाही देण्याची एक वैध पद्धत आहे. पण जर कागदपत्रांमध्ये जन्मतारखा, नावे किंवा मालकी हक्कात विसंगती आढळली तर तो प्रकार गंभीर ठरू शकतो. दानवे यांनी आरोप केला की 3 एकर जमिनीच्या बदल्यात 23 एकरचा मोबदला घेण्याचा डाव आहे. इतकंच नाही तर आजच्या बाजारभावानुसार सुमारे 1150 कोटी रुपयांचा आर्थिक फायदा कोणाला तरी मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला. या सगळ्यात समृद्धी महामार्गाचं नाव काय येतं? कारण इथं हा प्रकल्प म्हणजे राज्यातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधांपैकी एक. जमीन संपादन, मोबदला, पुनर्वसन हे सर्व राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय आहेत. अशा वेळी जर मोबदल्यात गैरव्यवहाराचा संशय निर्माण झाला तर तो थेट सरकारच्या प्रतिमेवर परिणामकारक ठरतो. दानवे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून CID चौकशीची मागणी केली आहे. म्हणजेच हा मुद्दा केवळ आरोपांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर अधिकृत चौकशीची मागणी झाली आहे. दुसरीकडे भुमरे पिता पुत्रांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. विलास भुमरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की त्यांच्या ड्रायव्हरचा या जमिनीशी कोणताही संबंध नाही. संबंधित जावेद शेख हा कदाचित दुसरा कोणी असू शकतो. वारंवार भुमरे कुटुंबाला टार्गेट केलं जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. खासदार संदीपान भुमरे यांनी तर मानहानीचा दावा दाखल करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच हा वाद आता केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपांपुरता मर्यादित नसून न्यायालयीन लढाईकडे वळताना दिसतोय. या प्रकरणात आणखी एक राजकीय कोन महत्वाचा ठरतो. सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष तीव्र आहे. विधानसभा निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आगामी राजकीय समीकरणं लक्षात घेतली तर प्रत्येक मुद्दा हा शस्त्र म्हणून वापरला जातो. दानवे हे उद्धव ठाकरे गटाचे नेते, भुमरे हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित, त्यामुळे या आरोपांना स्पष्ट राजकीय रंग आहे. प्रश्न असा आहे की जर हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे की सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याची राजकीय रणनीती. इथे एक मोठा मुद्दा म्हणजे दस्तावेजांची सत्यता. जर खरोखर 1985 साली जन्मलेल्या व्यक्तीच्या नावावर 1971 साली जमीन बहाल झाल्याची नोंद असेल तर ती गंभीर अनियमितता ठरू शकते. पण जर कागदपत्रांची चुकीची व्याख्या झाली असेल, नावामध्ये साधर्म्य असेल किंवा प्रक्रियेत काही प्रशासकीय गोंधळ असेल तर आरोप कोसळू शकतात. त्यामुळे CID चौकशीची मागणी महत्त्वाची ठरते. चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल आणि झाली नाही तर संशय कायम राहील. या वादाचे पडसाद काय उमटू शकतात? पहिले म्हणजे समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेत पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. दुसरं म्हणजे संभाजीनगरच्या स्थानिक राजकारणात भुमरे कुटुंब विरुद्ध विरोधक असा सत्ता संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो. तिसरं म्हणजे राज्य सरकारवर पारदर्शकतेचा दबाव वाढेल. जर चौकशी झाली आणि आरोप खोटे ठरले तर दानवे यांच्यावर उलट परिणाम होऊ शकतो. पण जर काही अनियमितता सिद्ध झाली तर तो मोठा राजकीय धक्का ठरेल. या प्रकरणात एक पॅटर्न दिसतोय: जमीन, हिबानामा आणि राजकीय आरोप. काही महिन्यांपूर्वी इम्तियाज जलील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आता दानवे यांनी तोच मुद्दा नव्या संदर्भात मांडला आहे. म्हणजे हा विषय संपलेला नाही, तो राजकीयदृष्ट्या जिवंत ठेवला जातोय. आणि जिथे 1150 कोटींचा आकडा येतो तिथे जनतेनं लक्ष वेधलं जाणं हे स्वाभाविक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनतेचा विश्वास. विकास प्रकल्पांच्या नावाखाली जमीन संपादन होणं, लोकांची शेती जाते, मोबदल्यात वाद होतात. अशा वेळी जर सत्ताधाऱ्यांवरती जमीन लाटल्याचा आरोप झाला
तर तो केवळ एक व्यक्तीचा प्रश्न राहत नाही, तर तो संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करतो. आणि म्हणूनच हा मुद्दा गंभीर आहे. आता पुढे काय? भुमरे यांनी कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे. दानवे सीआयडी चौकशीसाठी ठाम आहेत. सरकार काय भूमिका घेणार, महसूल विभाग काय म्हणणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्रांचं खरं सत्य काय आहे? हा वाद केवळ राजकीय आरोपांपुरता मर्यादित राहणार की महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका मोठ्या भूकंपाची सुरुवात होणार, हे येणारे काही दिवस ठरवतीलच. आपण या प्रकरणात लक्ष ठेवणार आहोत, कारण प्रश्न 23 एकर जमिनीचा नाही, तर पारदर्शकतेचा, विश्वासाचा आणि राजकीय प्रामाणिकतेचा आहे. समृद्धी महामार्गालगतच्या जमिनीच्या या हिबानामा प्रकरणात तुम्हाला काय वाटतं? हा खरोखरच हजारो कोटींचा घोटाळा आहे की एक राजकीय डाव? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.